7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला घातांक हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित नवनीत स्वाध्याय 9.2 मधले सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 9.1 मधले प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तीही चेक करा. या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 9.2 मधले प्रश्न पाहू जे घातांक या घटकावर आधारित आहेत. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न आहे. ए चा एक्स घात आणि त्याचा पुन्हा वाय वजा झेड वा घात आहे गुणिले ए चा वाय घात कंसाचा झेड वजा एक्स घात गुणिले ए चा झेड घात त्याचा एक्स वजा वाय घात बरोबर किती, असा प्रश्न आहे. मग आता इथं समान पाया जर असेल, प्रत्येक ठिकाणी पाया समान आहे आणि त्या घातांकाचा घातांक आहे, मग पहिल्यांदा तर आपण ए चा एक्स घात त्याचा पुन्हा वाय वजा झेड घात आहे, मग या दोन्हींचा गुणाकार करू म्हणजे एक्स कंसात वाय वजा झेड गुणिले दुसऱ्यामध्ये सुद्धा ए चा वाय घात कंसात झेड वजा एक्स गुणिले ए चा झेड कंसात एक्स वजा वाय घात. तर इथं घातांकाचा गुणाकार करू. कंसाच्या आत एक्स न गुणू, एक्स गुणिले वाय म्हणजेच एक्स वाय वजा एक्स गुणिले झेड एक्स झेड गुणिले ए चा वाय गुणिले झेड म्हणजेच वाय झेड, वाय न एक्सला गुणलं तर वजा वाय एक्स गुणिले ए चा झेड न आता कंसाच्या आत गुणूया झेड एक्स वजा झेड वाय. आता इथं तिन्ही ठिकाणी पाया समान आहे, तो एकदाच घेऊ. आणि पाया समान असेल तर घातांकाची आपण बेरीज करतो. मग पहिला घातांक आहे एक्स वाय वजा एक्स झेड अधिक दुसरा घातांक वाय झेड वजा वाय एक्स आणि तिसरा घातांक आहे अधिक झेड एक्स वजा झेड वाय. आता इथं अधिक वाय झेडला वजा वाय झेड म्हणजे झेड वाय निघून जाईल, वजा एक्स झेडला अधिक एक्स झेड निघून जाईल, एक्स वायला वजा वाय एक्स म्हणजेच वजा एक्स वाय निघून जाईल, म्हणजे इथं शिल्लक राहील ए चा शून्यवा घात आणि ए चा शून्यवा घात म्हणजेच एक, कारण कुठल्याही संख्येचा शून्यवा घात हा एक असतो. त्यामुळं हे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलंय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 0.000000027 बरोबर 0.27 गुणिले 10चा एक्सवा घात. तर या प्रश्नामध्ये उजव्या बाजूला 0.27 गुणिले 10चा एक्सवा घात दिला आहे आणि डाव्या बाजूला दशांश चिन्हानंतर एकूण 8 शून्य आणि पुन्हा 0.27 आहे. जर उजव्या बाजूला सुद्धा 0.27 आपण लिहिलं तर दशांश चिन्हानंतरची एकूण 8 शून्य त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो 10चा वजा 8वा घात, कारण ज्यावेळेला आपण 0.1 असं लिहितो त्यावेळी त्याचा अर्थ असा असतो 10चा वजा पहिला घात. 0.01 म्हणजेच 10चा वजा दुसरा घात. मग त्याच पद्धतीनं एकूण 8 शून्य आहेत म्हणजेच ते लिहिता येईल 10चा वजा 8वा घात. म्हणून 0.27 गुणिले 10चा वजा 8वा घात ही संख्या आपण या पद्धतीनं लिहू शकतो, बरोबर 0.27 गुणिले 10चा एक्सवा घात. आता इथं 0.27 ला 0.27 जर निघून गेले तर 10चा वजा 8वा घात बरोबर 10चा एक्सवा घात. इथं पाया समान आहे म्हणजे घातांक पण समान असणार, म्हणजेच एक्सची किंमत होईल वजा 8. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न वजा 5/7 चा वजा 8वा घात आहे. या घातांकित संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? 4 पर्याय दिलेत आपल्याला. मग वजा 5/7 त्याचा वजा 8वा घात दिलेला आहे आणि याचा गुणाकार व्यस्त शोधायचा आहे. गुणाकार व्यस्त शोधताना ती जी संख्या आहे ती ऋण असेल तर ऋणच ठेवावं लागते, म्हणजे याच्यामध्ये आपण ऋण संख्या आहे तशीच घेणार. फक्त गुणाकार व्यस्त करताना हा जो ऋण घातांक आहे त्याचं रूपांतर होईल धन घातांकात, कारण गुणाकार व्यस्त आपण करतोय. इथं जर बेरीज व्यस्त शोधायचं असतं तर आपण त्या संख्येचं चिन्ह बदललं असतं, पण इथं आपल्याला गुणाकार व्यस्त शोधायचं म्हणजे त्याचा जो घातांक आहे त्याचं चिन्ह बदलायचं, म्हणजे ऋण असेल तर धन करायचं आणि धन असेल तर ऋण करायचं. आपल्याला या प्रश्नामध्ये वजा 5/7 चा वजा 8वा घात दिलाय, त्यामुळे त्याचा गुणाकार व्यस्त असणार आहे वजा 5/7 चा 8वा घात, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 13 बरोबर 2चा एक्सवा घात अधिक 2चा वाय घात अधिक 2चा झेडवा घात. आता इथं 2 पाया समान जरी असला तर त्या सर्व पदांची बेरीज आहे, त्यामुळे आपल्याला 13 ही संख्या अशा स्वरूपात लिहिता येते का पाहायचं, जी संख्या 2च्या घातांकाच्या स्वरूपात लिहिता येईल. म्हणजे 13 ही संख्या आपण अशी लिहू शकतो 1 अधिक 4 अधिक 8, कारण 1 आणि 4 5 आणि 8 13 मिळेल, बरोबर उजवी बाजू 2चा एक्सवा घात अधिक 2चा वाय घात अधिक 2चा झेडवा घात आहे तसं ठेवू.
आता इथं 1 म्हणजेच काय तर 2चा शून्यावा घात, कारण कुठल्याही संख्येचा शून्यावा घात हा 1 असतो. 4 म्हणजेच 2चा वर्ग आणि 8 म्हणजेच 2चा घन. या स्वरूपात आपण या तिन्ही संख्या लिहिल्या 1, 4 आणि 8 बरोबर 2चा x घात अधिक 2चा y घात अधिक 2चा z घात. हे दोन्ही जर आपण इक्वेट केलं तर x ची किंमत आपल्याला 0 मिळेल, y ची किंमत 2 मिळेल आणि z ची किंमत 3 मिळेल. प्रश्न विचारला आपल्याला x अधिक y अधिक z बरोबर किती. मग x ची किंमत 0 आहे, y ची किंमत 2 आणि z ची किंमत 3. या सर्वांची बेरीज येईल 5. त्यामुळे x अधिक y अधिक z बरोबर 5 मिळेल. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 3चा x घात बरोबर 27चा y घात बरोबर 9चा z घात बरोबर 729. मग हे इक्वेशन आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. 729 या सर्व संख्या 9च्या घातांकांच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतील. मग त्या पहिल्यांदा आपण तशा लिहूया. इथं आपल्याला असं दिलंय की 9चा z घात बरोबर 729, पण जर 9चा z घात घेतला 729 ही संख्या 9चा घन आहे. मग इथं पाया समान झाला, याचा अर्थ z ची किंमत असणार आहे 3. ही z ची किंमत आपल्याला मिळाली. या समीकरणात आपल्याला असं दिले 3चा x घात बरोबर 9चा z घात. मग 3चा x घात बरोबर 9चा z ची किंमत आपण 3 काढलेली ती इथं ठेवूया. मग 9 म्हणजेच 3चा वर्ग त्याचा पुन्हा घन आहे, म्हणजे घातांकांचा घातांक आहे तिथं त्या दोन्हीचा गुणाकार करायचा, म्हणजे 3 दुनी 6 बरोबर 3चा x घात. तर हे जर दोन्ही आपण इक्वेट केलं तर x ची किंमत येईल 6. तर ही x ची किंमत मिळाली, z ची किंमत मिळाली, x ची मिळाली. आता y ची फक्त आपल्याला मिळवायची आहे. त्याच्यासाठी पुढचं समीकरण आपण घेऊया. 3चा x घात बरोबर 27चा y घात हे आपण घेऊ. मग इथे सुद्धा 27 म्हणजेच 3चा घन आहे त्याचा y घात बरोबर 3चा x घात, म्हणजेच 3चा x घात बरोबर इथं घातांकांचा घातांक आहे, पुन्हा त्या घातांकांचा गुणाकार करू, म्हणजे 3 आणि y चा गुणाकार 3y. आता पाया समान आहेत, मग x बरोबर 3y हे घातांक पण समान असतील. मग x ची किंमत आहे आपल्याकडे 6, तिथं ठेवूया बरोबर 3y. 3 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील बरोबर y. 3 भाग घालवलं तर 2चा भाग जाईल, याचा अर्थ y ची किंमत येईल 2. म्हणजे x y z या तिन्ही किमती आपल्याला मिळाल्या. आता किंमत विचारली x y z चा 3/2 घात. मग पहिल्यांदा x ची किंमत 6 ठेवू, y ची किंमत 2 आणि z ची किंमत 3, त्याचा 3/2 घात करायचा आहे. मग 6 गुणिले 2 12, 12 गुणिले 3 36, 36चा 3/2 घात करायचा. याचाच अर्थ छेदामध्ये 2 आहे, म्हणजे 36चं वर्गमूळ असं आपल्याला हे लिहिता येईल, कारण 3/2 घात आहे, म्हणजे 36चं वर्गमूळ करायचं आणि त्याचा घन करायचा. मग 36चं वर्गमूळ 6, त्याचा घन जर केला तर उत्तर येईल 216. तर हे आपलं शेवटचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न a चा 1/3 घात गुणिले a चा 1/4 घात गुणिले a चा 1/5 घात छेद a चा 1/4 घात गुणिले a चा वजा 2/3 घात गुणिले 1 छेद a चा 1/25 घात. तर हे पहिल्यांदा आपण सोडवूया. ह्याच्यामध्ये अंश जो आहे त्याचा पाया समान आहे, त्यामुळं घातांकांची बेरीज करायची, म्हणजे 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5. छेदामध्ये a चा 1/4 घात गुणिले a चा वजा 2/3 घात गुणिले छेदामधले a चा 1/25 घात जर अंशात घेतले तर त्याचं होईल a चा वजा 1/25 घात. मग आता इथं a चा 1/3 घात अधिक 1/4 घात अधिक 1/5 घात यांची वेगळी बेरीज करूया, म्हणजे 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5 ही जर बेरीज केली तर ह्या तिन्हींचा लसावी 60 येतो. मग तो 60 जर छेद कॉमन घेतला तर इथं 3च्या ठिकाणी 60 यायला 20 न गुणावं लागेल, मग अंशाला सुद्धा 20 न गुणायचं, मग 20 × 20 अधिक 4च्या ठिकाणी 60 पाहिजे असेल तर 15 न गुणायचं, मग अंशाला सुद्धा 15 न गुणावं लागेल, मग 15 × 15 अधिक 3ऱ्या ठिकाणी 5 आहे, तिथं 60 पाहिजे असेल तर 12 न गुणावं लागेल, अंशाला पण 12 न गुणायचं, 12 × 12. या सर्वांची बेरीज येईल 20 अधिक 15 35 अधिक 12 47/60. म्हणजे अंशामध्ये a चा
47/60 येईल. आणि छेदामध्ये आता बघूया आपण. मग छेदामध्ये सुद्धा a चा 1/4 गुणिले a चा वजा 2/3 गुणिले a चा वजा 1/25 आहे. म्हणजे इथं हे जे घातांक आहेत त्यांची पण बेरीज करायची. म्हणजे 1/4 वजा 2/3 वजा 1/25. तर मागच्याच पद्धतीने हे जर सोडवलं तर त्याचं उत्तर येईल वजा 137/300. याचा अर्थ ही छेदामध्ये जी राशी आहे त्याची किंमत येईल a चा वजा 137/300. आता हे पुढे सोडवायचं. अंशातले a चा 47/60 आहे तसेच घेऊया गुणिले छेदामधले हे जे पद आहे ते जर अंशात घेतलं तर घातांक जो ऋण आहे तो धन होईल. म्हणजे 137/300 होईल. आता इथं पुन्हा पाया समान आहे. घातांकांची बेरीज करू. म्हणजे 47/60 अधिक 137/300. आता हे सोडवायचं म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. मग 47/60 अधिक 137/300 ही वेगळी बेरीज आपण करूया. पहिल्या संख्येचा छेद 60 आहे. तिथं जर 300 पाहिजे असेल तर 5 ने गुणावं लागेल. मग अंशाला सुद्धा 5 ने गुणूया. म्हणजे मग छेद समान होईल 300. कारण 60 गुणिले 5 300 आणि इथं सुद्धा 300 छेद आहे तो समान एकदाच लिहू. 47 गुणिले 5 ही जर बेरीज केली तर 7-35 = 3 20 आणि 3 23 अधिक 137. मग 235 आणि 137 यांची बेरीज 372/300 मिळेल. आता या दोन्ही संख्यांना जर आपण भाग घालवला 12 न तर 12 दुनी 24, 6 शिल्लक राहील, 12 पंचे 60 आणि 12 त्रिक 36, 12 एके 12. उत्तर येईल 31/25. याचा अर्थ a चा 31/25 हे आपलं उत्तर मिळणार आहे जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे. इथं आता बैजिक राशी जी दिली त्याच्यामध्ये वर्गमुळात x कॉमन आहे प्रत्येक ठिकाणी. अंशामध्ये पहिल्या दोन पदांमध्ये वर्गमुळात x चा 3/5 गुणिले वर्गमुळात x चा 2/5 आहे. म्हणजे इथं आपल्याला असे लिहिता येईल वर्गमुळात x चा पाया समान असल्यामुळे घातांकांची बेरीज करायची. म्हणजेच 3/5 अधिक 2/5 कारण या दोन्हीच्या मध्ये गुणाकार चिन्ह आहे. दुसरं पद 2 वर्गमुळात x आहे तसेच ठेवूया. छेदामध्ये सुद्धा या दोन पदांचा गुणाकार आहे. त्यामुळे 2 वर्गमुळात x गुणिले वर्गमुळात x चा 1/3. त्यामुळे त्यांचीही बेरीज करू. 2/3 अधिक 1/3 अधिक दुसरं पद वर्गमुळात x आहे तसंच ठेवूया. आता इथं ही जी बेरीज आहे 3/5 अधिक 2/5 ही जर बेरीज आपण बाजूला केली 3/5 अधिक 2/5 तर इथं छेद समान असल्यामुळे अंशांची बेरीज करायची. 3 अधिक 2 म्हणजेच 5. 5 ला 5 निघून जाईल. उत्तर येईल 1. त्यामुळं इथं हे जे पहिलं पद आहे वर्गमुळात x चा 3/5 अधिक 2/5 म्हणजेच पहिला घात अधिक 2 वर्गमुळात x. छेदामध्ये सुद्धा 2/3 अधिक 1/3. पहिल्यांदा 2 आहे तसं ठेवूया. वर्गमुळात x ते सुद्धा आहे तसं ठेवू. 2/3 अधिक 1/3 त्याची याच पद्धतीने बेरीज केली तर तीही किंमत 1 मिळेल अधिक वर्गमुळात x. मग वर्गमुळात x चा पहिला घात म्हणजेच वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x दुसरं पद. छेदामध्ये पुन्हा 2 गुणिले वर्गमुळात x त्याचा पहिला घात म्हणजे वर्गमुळात xच अधिक वर्गमुळात x. मग वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x उत्तर 3 वर्गमुळात x मिळेल. छेदामध्ये सुद्धा 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x 3 वर्गमुळात x. या 3 वर्गमुळात x ला 3 वर्गमुळात x निघून जाईल. 1 चा भाग लागेल. 1/1 म्हणजेच 1. हे आपलं उत्तर. हे पर्यायात कुठंच दिलेलं नाही. 1 ऋण 1 दिले पण हे काही उत्तर आपलं नाही कारण ऋण संख्या मिळतच नाही. मग आता दुसरा कुठला पर्याय जो 1 या स्वरूपात लिहिता येतो असं पण बघायचं. तर पहिला पर्याय वर्गमुळात x चा 0वा घात आहे. कोणत्याही संख्येचा 0वा घात हा 1च असतो. त्यामुळे वर्गमुळात x चा 0वा घात म्हणजे 1च आहे. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 कारण वर्गमुळात x चा 0वा घातची किंमत 1च मिळते आणि आपण ही जी बैजिक राशी सोडवली त्याचं उत्तर सुद्धा 1च मिळतं. त्यामुळं पर्यायामध्ये 1 हा पर्याय कुठे जरी दिसत नसला तरी सुद्धा वर्गमुळात x चा 0वा घात म्हणजेच 1 आहे. पुढचा प्रश्न 109 बरोबर 3 चा a घात अधिक 3 चा b घात अधिक 3 चा c घात. मग इथं आपण 109 ही संख्या या स्वरूपात लिहायचा प्रयत्न करायचा की 3 चा कोणता तरी घात घेऊन
आपण ती संख्या बेरजेच्या स्वरूपात मांडू शकतो का? म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो 1 अधिक 27 अधिक 81 या तिन्हीची बेरीज केली तर ती 109 मिळते. बरोबर 3चा a घात अधिक 3चा b घात अधिक 3चा c घात. मग 1 ही संख्या आपण अशी लिहू शकतो 3चा शून्यावा घात, कारण कोणत्याही संख्येचा शून्यावा घात हा एकच असतो, अधिक 27 ही संख्या आपण अशी लिहू शकतो 3चा तिसरा घात, कारण 3चा घन 27 आहे, आणि 81 म्हणजेच 3चा चौथा घात. 3 ही संख्या 4 वेळा घेऊन त्याचा गुणाकार केला तर 81 मिळतं. बरोबर 3चा a घात अधिक 3चा b घात अधिक 3चा c घात आहे. झेड नाही इथे c आहे. आता हे दोन्ही जर इक्वेट केलं आपण तर a ची किंमत 0 मिळेल, b ची किंमत 3 मिळेल आणि c ची किंमत 4 मिळेल. आपल्याला विचारले a अधिक b अधिक c बरोबर किती. मग या एक्सप्रेशन मध्ये किमती ठेवूया. a म्हणजे 0, b म्हणजे 3 आणि c म्हणजे 4. यांची बेरीज येईल 7. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 3चा तिसरा घात गुणिले 3चा शून्यावा घात कंसात 5चा शून्यावा घात वजा 3 बरोबर किती. मग पहिल्यांदा 3चा तिसरा घात 27 करू, गुणिले 3चा शून्यावा घात 1 कंसामध्ये 5चा शून्यावा घात पुन्हा 1 वजा 3. हे सोडवायचं. आता 27 गुणिले 1 27 गुणिले 1 वजा 3 उत्तर वजा 2 मिळेल. एक संख्या धन आहे, एक ऋण आहे, गुणाकार ऋण मिळेल. 27 गुणिले 2 54. हे आपलं उत्तर वजा 54 जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न वजा 3चा चौथा घात टिंब वजा 2चा चौथा घात. पुढीलपैकी योग्य चिन्ह कोणते. पेक्षा मोठे, पेक्षा लहान, बरोबर की यापैकी नाही. मग वजा 3चा चौथा घात करायचा आणि वजा 2चा चौथा घात करायचा. याच्यामध्ये घातांक जे आहेत ते दोन्ही समसंख्या असल्यामुळं पाया जरी ऋण असला तरी त्याची किंमत मिळताना धन मिळणार आहे दोन्ही ठिकाणी. मग पाया मोठा कोणता आहे तर वजा 3. त्यामुळे ही जी संख्या आहे वजा 3चा चौथा घात हा वजा 2च्या चौथ्या घातापेक्षा मोठाच असणार आहे, त्यामुळे इथं हे चिन्ह येईल पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 0.1993 भागिले 1000 बरोबर 1993 गुणिले 10चा वजा 7वा घात. तर 199.3 भागिले 10,000 बरोबर 1993 गुणिले 10चा कितवा घात हा प्रश्न आहे. तर हे जे आपल्याला समीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आत्ता दुसरं जे समीकरण दिले त्याच्यात बदल काय केला एवढंच आपण बघूया. म्हणजे 0.1993 भागिले 1000 बरोबर 1993 गुणिले 10चा वजा 7वा घात. आता जे समीकरण दिले त्याच्यामध्ये 199.3 भागिले 10,000 केले 1000च्या ऐवजी, आणि 1993 आहे तसंच, आणि इथे विचारले मग 10चा कितवा घात येईल, ही रिकामी जागा आहे. मग या पहिल्या संख्येवरून म्हणजे 0.1993 याच्यामधून दशांश चिन्ह 3 डिजिटनं पुढे सरकवलंय, पण त्याच वेळेला एक शून्य सुद्धा वाढवला इकडं. त्यामुळे हे 3 डिजिटच्या ऐवजी आपण 2 डिजिट घेऊया. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या दिलेल्या समीकरणामध्ये दशांश चिन्ह 2 घरांनी पुढे सरकवले, म्हणजे जो 10चा वजा 7वा घात आहे तो 2 घरांनी पुढे येईल, म्हणजे 10चा वजा 5वा घात. त्यामुळे हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 25चा वजा तिसरा घात त्याचा 5वा घात पुन्हा त्याचा शून्यावा घात आणि सर्वात शेवटी 13वा घात बरोबर x. आता हे जे सर्व पद आहे ज्याचा घात शून्यावा घेतलाय त्याच्या आतमध्ये काही असू दे, जर त्याचा शून्यावा घात घेतला असेल तर ती किंमत 1च मिळणार, आणि मग त्याचा 13वा घात करायचा, म्हणजे 1चा 13वा घात करायचा, आणि 1चा कितवाही घात केला तर त्याची किंमत 1च मिळणार, कारण 1 गुणिले 1 गुणिले 1 किती वेळा केलं तरी गुणाकार 1च मिळतो. x ची किंमत येईल 1. हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.